अधिक मास नुसताच संपला असून आता चातुर्मासाची ओढ लागली आहे. चातुर्मास म्हणजेच श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या मराठी 4 महिन्याचा काळ. हे 4 महिने चातुर्मासात गणले जातात. चातुर्मासाला आध्यात्मिक महत्त्व आहे. या काळात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जाऊन पृथ्वीचा भार हा भगवान शंकरांना देतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या 4 महिन्यात पूजापाठ, धार्मिक कार्य केली जातात. पाहूया चातुर्मास नेमका केव्हा सुरू होणार. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. चातुर्मासात अनेक जण धार्मिक कार्य करतात, मात्र या महिन्यात शुभकार्य केली जात नाहीत. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात व पृथ्वीचा सर्व भार हा महादेवांच्या हवाली करतात. चातुर्मासातील 4 महिने सृष्टीचे पालन भगवान शंकर करतात. चातुर्मासातील पहिला महिना हा श्रावण असल्याने हा महिना महादेवांना समर्पित असतो. या महिन्यात भगवान शिवाची पूजा, व्रत केली जातात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. तसेच चातुर्मासात भाद्रपद, अश्विन, कार्तिक महिना देखील येतो. या प्रत्येक महिन्यात सणाची रेलचेल असते. कार्तिक महिन्यात चातुर्मासाची सांगता होते. त्यामुळे पाहूया यंदा चातुर्मास केव्हापासून सुरू होणार आहे ते. चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून सुरू होते व कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. त्यामुळे यंदा आषाढी एकादशी ही शनिवारी 25 जुलै रोजी असणार आहे. या दिवशी चातुर्मास देखील सुरू होईल. देवशयनी एकादशीला या पवित्र महिन्याची सुरुवात होते. अनेक जण चातुर्मास पाळतात. चातुर्मास पाळताना काही नियमांचे देखील पालन करावे लागते. चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होऊन कार्तिक एकादशीला संपतो. यंदा कार्तिक एकादशी ही 20 नोव्हेंबरला असल्याने या दिवसाला देव उठणी एकादशी असेही म्हणतात. त्यामुळे चातुर्मासाची समाप्ती ही कार्तिक एकादशीला शुक्रवारी 20 नोव्हेंबरला होईल. यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेतून उठतात. त्यामुळे या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात. चातुर्मासातील 4 महिने हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या 4 महिन्यात भगवान विष्णू झोपलेले असतात, अशी मान्यता आहे. या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. मात्र चातुर्मासात आध्यात्मिक कार्य, भक्ती, पूजापाठ, होमहवन, देवांचे नामस्मरण केले जातात. हा काळ आत्मचिंतन आणि शरीरशुद्धीसाठी देखील काही जण महत्त्वाचा मानतात. अनेक जण चातुर्मासात कांदा, लसूण, मुळा, वांगी खाणे टाळतात. तसेच मांसाहार देखील सोडून सात्विक अन्न ग्रहण करण्यावर भर देतात. काही जण एकभुक्त राहून उपवास करतात. यामुळे शरीरशुद्धी होण्यास मदत होते. तसेच देवांच्या नामाचे चिंतन केल्यास मानसिक शांती मिळते. या काळात दानधर्म केल्यास पुण्य मिळते, असे मानले जाते. त्यामुळे चातुर्मासात वागणे, बोलणे, आपले वर्तन चांगले ठेवावे, भक्ती करावी, सात्विक शुद्ध आहार घ्यावा, असे सांगितले जाते. तर मंडळी, लवकरच आपला चातुर्मास सुरू होणार आहे. तर तुम्हीसुद्धा पूजापाठ आणि नामस्मरणावर भर द्या. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.